28 ऑगस्ट 2024च्या सकाळी बँगलोर पोलिसांना एका मुलीचा फोन येतो. ती खूप घाबरलेली असते. मुलगी पोलिसांना सांगते की कोणीतरी तिच्या मैत्रिणीची हत्या केली आहे आणि तिचा मृतदेह पलंगावर तिच्या बाजूला पडला आहे. पोलिसांसाठीच नव्हे तर प्रत्येकांसाठी ही एक अत्यंत विचित्र गोष्ट होती. तिच्या मैत्रिणीचा मृतदेह पलंगावर तिच्या बाजूला पडला होता आणि तिला माहीतच नव्हते की तिच्या बाजूला झोपलेल्या तिच्या मैत्रिणीची हत्या कोणी केली. फोन कट होताच पोलीस त्वरित त्या मुलीने सांगितलेल्या पत्त्यावर घर क्रमांक 741, दुसरा मजला, पहिला ब्लॉक, MV लेआउट, कंगेरी उपनगर येथे पोहोचतात. पोलिसांना जशी माहिती मिळाली होती घटनास्थळावर अगदी तसेच दृश्य होते. त्या घरातील बेडरूममध्ये एका मुलीचा मृतदेह पडला होता. तिच्या गळ्यावर चाकूसारख्या तीक्ष्ण वस्तूने वार केल्याच्या खुणा होत्या आणि तिचा पलंग रक्ताने माखलेला होता. फोन करणारी मुलगी घाबरलेल्या अवस्थेत तिथेच उभा होती. तोपर्यंत आजूबाजूच्या लोकांची गर्दी जमा झाली. त्यानंतर मरण पावलेल्या मुलीची ओळख 25 वर्षीय नव्यश्री म्हणून झाली. नव्यश्री ही केवळ सुंदर आणि आनंदी स्वभावाची मुलगी नव्हती, तर ती एक डान्स इन्स्ट्रक्टर होती जी कन्नड फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेली होती. पण आता प्रश्न हा होता की इतक्या आनंदी आणि उत्साही मुलीचा जीव इतक्या भयानक पद्धतीने कोणी घेतला, आणि तोही तिच्याच घरात. पण याहूनही विचित्र गोष्ट म्हणजे त्यावेळी नव्यश्रीसोबत तिच्या घरी तिची मैत्रीण ऐश्वर्याही उपस्थित होती आणि त्या दोघी एकाच पलंगावर झोपल्या होत्या. मग ऐश्वर्याला या घटनेची माहिती का मिळाली नाही? तसेच मारेकरी मध्यरात्री नव्यश्रीच्या घरात चुपचाप कसा घुसला आणि नव्यश्रीची हत्या करून तो फरार कसा झाला? ही देखील आश्चर्यकारक गोष्ट होती. मैत्रीण ऐश्वर्याला कोणाच्या जबरदस्तीने घरात घुसण्याची किंवा मृत्यूपूर्वी नव्यश्रीच्या किंकाळण्याचा आवाज का ऐकू आला नाही, हे सर्व प्रश्न पोलिसांना सतत सतावत होते. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतल्यानंतर एकमेव साक्षीदार ऐश्वर्याची चौकशी सुरू करून या घटनेची कहाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. ऐश्वर्याने पोलिसांना सांगितले की ती आणि नव्यश्री बालपणीच्या मैत्रिणी होत्या. त्या दोघी एकत्र खेळून बागडून मोठ्या झाल्या होत्या. खरं तर त्या दोघींचे मूळ कर्नाटकच्या शिवमोग्गा जिल्ह्यातील भद्रावती भागातील होते, पण त्या दिवसांमध्ये त्या दोघी बंगळुरूमध्ये राहत होत्या. ऐश्वर्याने सांगितले की या घटनेच्या सुमारे 3 वर्षापूर्वी नव्यश्रीचे किरण नावाच्या मुलावर प्रेम होते. मग लवकरच त्या दोघांनी एकमेकांशी लग्नही केले. लग्नानंतर नव्या आपल्या पतीसोबत बंगळुरूला आली होती. तिने डान्स इन्स्ट्रक्टर म्हणून आपल्या करिअरला पुढे नेले. पण गेल्या काही दिवसांपासून नव्यश्री आणि तिच्या पती किरणचे संबंध काही ठीक नव्हते आणि परिस्थिती इतकी बिघडली होती की नव्यश्रीला आपल्या पती किरणची भीती वाटू लागली होती. याच सगळ्यांमुळे 27 ऑगस्ट सकाळी सुमारे 9 वाजता नव्यश्रीने आपली मैत्रीण ऐश्वर्याला फोन केला आणि तिला आपल्याजवळ बोलवले. ऐश्वर्याच्या म्हणण्यानुसार तिच्या मैत्रीण नव्याने तिला सांगितले होते की आपल्या घरातही स्वतःला असुरक्षित, अनसेफ महसूस करत होती, म्हणून ती आपल्याजवळ बोलावत आहे जेणेकरून तिला थोडं बरं वाटेल. नव्याचा फोन आल्यानंतर ऐश्वर्या तिच्याकडे पोहोचते, पण तिला नव्यश्रीकडे पोहोचायला संध्याकाळचे 4:30 वाजले होते. ऐश्वर्याने सांगितले की मग आम्ही आमच्या कॉमन फ्रेंड अनिलशीही बोललो आणि त्याला भेटायला बोलवले. त्यानंतर नव्या ऐश्वर्याला आपल्या गाडीत बसवून आपल्या घरातून म्हणजेच MV लेआउटमधून निघाली आणि त्या दोघी PR नगरला पोहोचल्या, जिथून त्यांनी आपला कॉमन फ्रेंड अनिलला पिक केले आणि मग ते तिघे अनेक तास सोबत राहिले. खरं तर नव्यश्री त्या दिवशी खूप तणावात होती. ती आपल्या सुरक्षेबद्दल ऐश्वर्या आणि अनिलशी बोलू इच्छित होती. ऐश्वर्याने पोलिसांना सांगितले की नव्यश्रीचे तिचे पती किरण सोबतचे संबंध सध्या चांगले नव्हते. तिचा पती किरण तिच्यावर संशय घेत असे आणि याच गोष्टीवरून त्या दोघांमध्ये खूप भांडणे होत असत. चौकशी दरम्यान ऐश्वर्याने पोलिसांना सांगितले की अशाच 27 ऑगस्टलाही भांडणानंतर नव्यश्रीने ऐश्वर्याला आपल्याजवळ बोलवले होते. तिने ऐश्वर्याला सांगितले होते की ती घरात सुरक्षित महसूस करत नाही आणि बाहेरही नाही, म्हणून तिने काही वेळ ऐश्वर्यासोबत राहावे. ऐश्वर्याने सांगितले की आम्ही दोघी भद्रावतीच्या आहोत आणि दोघी बालपणीच्या मैत्रिणी आहोत, म्हणून मी त्वरित नव्यश्रीकडे गेली. त्यानंतर आम्ही दोघी घराबाहेर पडलो, सोबत थोडा वेळ घालवला. वाटेत आम्ही आमच्या मित्र अनिललाही भेटलो. अनिल नव्याला या समस्येतून बाहेर पडण्यासाठी पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. वास्तविक नव्यश्री आपला मित्र अनिलला भेटून आपल्या समस्येचे समाधान शोधण्याचा प्रयत्न करत होती आणि अनिलने तिला पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला. अनिलचे म्हणणे होते की जर पोलिसांनी किरणला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून थोडे समजावले तर किरण तिच्याशी गैरवर्तन करण्यापूर्वी विचार करेल. या बोलण्यानंतर 27 ऑगस्टला ते तिघे एका पार्टीमध्ये गेले. मग ते लोक अनिलला सोडून नव्यश्री आणि ऐश्वर्या परत MV लेआउटमध्ये नव्यश्रीच्या घरी परतल्या, कारण नव्या आणि तिच्या पतीमध्ये खटपट चालू होती. त्यामुळे तिचा पती किरण अजूनही घरी नव्हता. ऐश्वर्या त्या रात्री नव्याच्या घरी थांबली
त्या दोघी मैत्रिणी एकत्र झोपल्या होत्या. ऐश्वर्याने पोलिसांना सांगितले की यानंतर त्या रात्री काय झाले तिला काहीच माहीत नाही. वास्तविक ऐश्वर्याचे म्हणणे होते की रात्री पार्टीत तिने ड्रिंक घेतले होते, ज्यामुळे ती खूप नशेत होती, ज्यामुळे पलंगावर येताच तिला रात्री गाढ झोप लागली. पण जेव्हा सकाळी तिची झोप उघडली तेव्हा तिला पलंग थोडा ओला ओला वाटत होता, जणू काही बेड वेटिंग झाली असावी. पण जेव्हा ऐश्वर्याने नीट पाहिले तेव्हा पलंगावर रक्त होते आणि तिच्या बाजूला झोपलेली तिची मैत्रीण नव्याश्री निश्चित पडली होती. ऐश्वर्याने पोलिसांना पुढे सांगितले की नव्याचा गळा कापलेला होता आणि तिची अवस्था विस्कटलेली होती. हे सर्व पाहून ऐश्वर्या खूप घाबरली, कारण काही तासांपूर्वी जी मैत्रीण तिच्या सोबत होती आणि त्या दोघी बोलत होत्या, मग नव्याश्री तिच्या बाजूला झोपली. पण सकाळी होता कोणीतरी तिचा गळा चिरून तिचा जीव घेतला होता. पण ऐश्वर्याचा हा जवाब पोलिसांसाठी खूप धक्कादायक होता. म्हणून पोलिसांनी खात्री करण्यासाठी तिला विचारले की रात्री तिच्या बाजूला झोपलेल्या तिच्या मैत्रीची हत्या झाली तीही तेव्हा जेव्हा त्या घरात दोघींशिवाय तिसरा कोणीही नव्हते आणि तिला माहीतही नाही. ऐश्वर्याने पोलिसांना याचेही उत्तर दिले. तिचे म्हणणे होते की कारण रात्री ती दारूच्या नशेत होती, त्यामुळे गाढ झोपली होती, त्यामुळे तिला ना कोणाची किंकाळी ऐकू आली ना कोणताही आवाज. तरीही तपासात पोलिसांना हेही समजले होते की किरण आणि नव्यश्री दोघांकडे घराची एक चावी असायची, कारण दोघे कामाच्या निमित्ताने बहुतेक वेळा घराबाहेर असायचे आणि वेगवेगळ्या वेळी घरी परत येत होते. पण ज्या प्रकारे मध्यरात्री मारेकऱ्यांनी घरात घुसून नव्यश्रीची हत्या केली आणि तिच्या बाजूला झोपलेल्या ऐश्वर्याला स्पर्शही केला नाही, ही गोष्ट याकडे इशारा करत होती की नव्याच्या हत्येत तिच्या पती किरणचाच हात असू शकतो. तसेही नव्यश्रीने शेवटच्या वेळी ज्याच्यापासून आपल्याला जीवाचा धोका असल्याचे सांगितले होते तो तिचा पती किरणच होता. त्यामुळे असे होऊ शकते की किरणच मध्यरात्री डुप्लिकेट चावीने घराचा दरवाजा उघडून हळूच आत आला असेल आणि त्यानंतर नव्यश्रीची हत्या केली असेल आणि मग चुपचाप घरातून बाहेरही गेला असेल, कारण नव्याचा मित्र आणि कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार तिचा पती किरण तिच्यावर संशय घेत असे, तो तिला सतत त्रासही देत असे. दुसऱ्या दिवशी प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर त्याच्या मोबाईलचे लोकेशन आणि इतर तपासणीच्या मदतीने कंगेरी पोलिसांनी किरणला अटक केली आणि मग त्याची कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार किरणला संशय होता की नव्यश्रीचे दुसऱ्या मुलांसोबत प्रेमसंबंध आहेत. त्या दोघांमध्ये याच गोष्टीवरून खूप भांडण होत असत. नव्याला भीती होती की किरण तिला काही नुकसान पोहोचू नये, म्हणून ती त्या रात्री आपल्या मैत्रिणीकडे झोपली होती. पण रात्री उशिरा किरण एक लोखंडी रॉड घेऊन आला होता. त्याने डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला आणि घरात गेला. सर्वात आधी त्याने नव्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला. मग त्याने चाकूने नव्याचा गळा चिरला आणि घरातून बाहेर गेला. पण घरातून निघण्यापूर्वी त्याने सॅनिटायझर पिले होते, ज्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. इकडे जेव्हा नव्याची मैत्रीण सकाळी उठली तेव्हा तिने नव्याचा मृतदेह पाहिला. त्यानंतर तिने शेजाऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली, कारण हेही समजले होते की या घटनेच्या रात्री घरात घुसून मारेकऱ्यांनी नव्यश्रीला आधी घरातच एका खुर्चीला बांधले, त्यानंतर तिला टॉर्चर केले आणि मग तिचा गळा चिरून तिची हत्या केली. तर ऐश्वर्याने आपल्या जवळ पोलिसांना सांगितले आहे की तिला तिच्या मैत्रिणीचा मृतदेह पलंगावर तिच्या बाजूला पडलेला आढळला, जो रक्ताने माखलेला होता, ज्यामुळे जर हे मानले तरी मध्यरात्री झोपलेल्या नव्याचे तोंड बंद करूनच मारेकऱ्यांनी तिचा गळा चिरला होता. तरी बाजूला झोपलेल्या तिच्या मैत्रीण ऐश्वर्याला याचा पत्ता कसा लागला नाही. आणि जर दुसऱ्या थिअरीनुसार नव्याला पलंगावरून उचलून आधी घरातच टॉर्चर केले गेले, त्यानंतर तिची हत्या केली गेली, तर तिच्या किंकाळ्या किंवा आवाजाने तिच्या मैत्रिणीची झोप उघडायला हवी होती. पण इथे असं काही झाले नाही. म्हणजे जरी पोलिसांनी मारेकरी म्हणून नव्यश्रीचा पती किरणला अटक केली असली तरी हे प्रकरण इतके सरळ नाही जितके दिसत आहे. आणि फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेल्या एका डान्स इन्स्ट्रक्टरची हत्या कशी आणि कोणत्या परिस्थितीत झाली हे अजूनही एक रहस्य आहे. बंगळूर पोलीस हेही तपास करीत आहेत की काय किरणने मध्यरात्री एकट्यानेच या घटनेला अंजाम दिला होता की त्याच्यासोबत या घटनेमध्ये आणखी कोणी सामील होते.